हाय हॅलो नमस्कार वेलकम वेलकम बॅक टू माय चॅनल. ट्रिपचा दुसरा दिवस होता आणि आज आम्ही जाणार होतो श्रीशैलमला. सकाळी सगळं लवकर आवरलं, लवकर म्हणलं तरी 8-8:30 वाजलेच. त्याच्यामुळं ते आवरलं आणि आम्ही निघालोत श्रीशैलमकडे. आणि श्रीशैलमचा परिसर इतका सुंदर होता, त्याच्यामुळे काय ती झाडी काय तो डोंगर असं म्हणायला हरकत नाही आहे. इतकं भारी सगळं वाटत होतं. श्रीशैलमसाठी आम्हाला काल रात्रीच निघायचं होतं, पण रामोजीमधून निघायलाच खूप उशीर झाला. आणि श्रीशैलमचं जंगल जिथून सुरू होतं आहे तिथं एक गेट आहे, मेन गेट तिथं सगळं चेकिंग वगैरे करतात. तुम्हाला प्लास्टिक वगैरे काय वर आणता येत नाही, बॉटल पण तिथं सोडून यावं लागतात सगळ्या. आणि ते 6 वाजता बरोबर संध्याकाळी बंद होते, त्याच्यामुळं आम्ही सकाळी आलो. सरड्या तेच धरण आहे पुष्पामधलं. चंदन नव्हते का लाकडं टाकले तिकडं, तिथं अडवले होते त्यांनी लाकडं. श्रीशैलम किती छान आहे. म्हणजे इकडं चंदनच आहे. मग हे जंगलात भेटतच ना चंदन, ते लाल चंदन. पाणी काही सोड्या पाणी आहे. पाणी दिदू पाणी आहे का दिदू? चल का नको. आणि आम्ही फायनली श्रीशैलमला पोहोचलोत. आणि इथं एंट्रीलाच अशा छान मूर्त्या आहेत, मस्त प्रसन्न वाटतं त्यांना बघून. आणि वातावरण पण असं थोडंसं पावसाचं झालं होतं, त्याच्यामुळे छान वाटत होतं. आणि मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे इथंच आम्ही गाडीमध्ये फोन ठेवून गेलोत. आणि पार्किंग पण खूप लांब होती. इथून अर्धा किलोमीटरमध्ये मंदिर होतं, सो आम्ही चलत गेलो होतो तिथून. आणि दर्शन पण छान झालं, 1-1.5 तासामध्ये दर्शन झालं. श्रीशैलमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला. ज्या महाराजांनी हजारो मंदिरांची रक्षा केली, त्या महाराजांचं पहिलं मंदिर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. 1677मध्ये दक्षिण मोहिमेवर असताना शिवाजी महाराजांनी श्रीशैलमचा दौरा केला होता. तेव्हा तिथं श्रीशैलममध्ये गेल्यास त्यांना असं कळालं की इथं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. महाराज जेव्हा दर्शनासाठी गेले तेव्हा मंदिरात गेल्यास त्यांना कळालं की निधीच्या अभावी मंदिराचं काम थांबलेलं आहे. तेव्हा त्यांनी तिथं निधी दिला आणि मंदिराचं काम सुरू करायला लावलं. त्याच्यामुळे शिवाजी महाराज तिथं गेलेले पहिले राजे होते की जे काहीतरी देऊन गेले होते त्यांना. बाकी राजे यायचे आणि त्यांना लुटून जायचे, तर शिवाजी महाराज पहिले राजे होते की त्यांना निधी दिला होता. त्याच्यामुळे तिथल्या लोकांनी शिवाजी महाराजांचे स्फूर्तिस्थान म्हणून तिथं भारतातलं सगळ्यात पहिलं मंदिर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. आणि मंदिराच्या मध्ये असं पूर्ण शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांचे कार्य कसे कसे असं स्टेप बाय स्टेप सगळं हे आकृतींमध्ये कोरलेलं आहे. श्रीशैलमचं दर्शन घेतल्यानंतर राजांनी तिरुपती बालाजीचं दर्शन पण घेतलं होतं. आणि जेव्हा महाराजांनी दर्शन घेतलं तेव्हा त्यांनी तिथल्या भट्टांना एक सनद दिली होती की वर्षाला 360 होऊन तिथून यायचे, मग ते पूजेसाठी असतील, श्रींच्या मूर्तीसाठी, असे अन्नछत्रासाठी. आणि तत्काळ 420 होऊन त्यांनी तिथं बालाजीला दिले होते. आणि शिवाजी महाराज हे पहिले राजे होते जे बालाजीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराला गेले होते. आणि हे महाराजांचं ध्यान मंदिर आहे, जे त्यांच्या मंदिराच्या बाजूलाच आहे. इथं बसूनच त्यांनी भवानी मातेची पूजा केली होती व ध्यान केला होता, म्हणून ह्याला नावच आहे की ध्यान मंदिर म्हणून. महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो नंदियालला. तिथून एक 5-6 तास लागतात श्रीशैलमपासून नंदियालला जायला. सो आम्हाला संध्याकाळ झाली होती, थोडा अंधार पण पडला होता. आणि तिथलाच हा महानंदी आहे. नंदियाल हे महानंदीमुळं पण प्रसिद्ध आहे. ही महानंदीची मूर्ती मंदिराच्या खूप आधी आहे, त्याच्यामुळं हे मंदिर पुढं राहतंय. आणि नंदियालहून दर्शन वगैरे घ्यायला आम्हाला तिथे एक तास लागला. नंतर जेवण केले आणि उशीर झाला, 9-9:30 वाजले जेवण वगैरे करून. आणि त्याच दिवशी फक्त तिथं पाऊस लागला आम्हाला, नाहीतर कुठं बाकी पाऊस नव्हता. फार ऊन होतं त्या साईडला. त्या दिवशी पाऊस चांगला होता थोडासा, तरी नंदियालपासून निघल्यास 1 तास होता पाऊस. नंतर आम्हाला जायचं होतं तिरुपतीला. सो नंदियालपासून तिरुपतीला 6 तास लागतात जायला. आम्ही बरोबर 2 वाजता तिरुपतीच्या मेन गेटवर पोचलो होतो. आणि चला मग आता पुढची स्टोरी तिरुपतीच्या ब्लॉगमध्ये सांगतेच, तोपर्यंत स्टे ट्यून
आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा. मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.